नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं एसएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नुकसान भरपाईचे पीक विमा, अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज पण जमा होणार आहे आणि 25% रक्कम दुपारी 2 वाजता जी आहे 25% इतकी उर्वरित रक्कम पुढील टप्प्यात देण्यात येत आहे. आणि अनेक जे टप्पा आहे आता सुरुवात झाला आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे. याचं स्टेटस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही PMFY या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. प्रधानमंत्री फसल योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. अनेक दिवसाच्या माध्यमातून आणि जे शेतकरी संघटनेचे अहोरात्र जे प्रयत्नाला यश मिळालेलं आहे. अनेक दिवसापासून शेतकरी बांधव विमा कंपनीची भूमिका काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल माहिती सुद्धा पाहणार आहोत. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या पीक नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प विमा हप्त्यात मोठी नुकसान भरपाई मिळू शकते आणि विमा उतरताना शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा जो आहे तो देण्यात येत आहे आणि 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. उर्वरित जे 65% रक्कम आहे ती लवकरच मिळावी यासाठी पण प्रयत्नशील राहू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. असे उर्वरित जी रक्कम मिळालेली नाही तरच आपण पुन्हा पण आंदोलन करू, असं शेतकरी संघटनेचं एक धोरण आहे. परभणी जिल्ह्यातील श्री राजेश पाटील यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि विमा जो आहे तो अखेर मिळेपर्यंत आम्ही सक्रिय राहणार आहोत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत शेतकरी संघटनेचा असा आग्रह आहे. आणि अखेर 25% जे विमा आहे तो भेटण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. आपला जिल्हा आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. धन्यवाद. जय